जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपला 17वा दिवस आणि 17 दिवस म्हणलं तर 17वा राऊंड असणार आहे मित्रांनो. बाकी आता पाऊस पण आता पडायला सुरुवात झालेला आहे मित्रांनो. जबरदस्त वातावरण झालेलं आहे. ग्राउंड वरची गर्दी सुद्धा कमी झालेली आहे. आता आपल्याला एकट्याला पळायचं आहे खाऊन. असा सपोर्ट तुमचा शेवट पण राहू द्या मित्रांनो, कारण की तुमच्या सपोर्ट शिवाय आपल्याला काही शक्य नाहीये. दररोज असं विचार करतोय आज थांबावं उद्या थांबावं म्हणून, पण नाही, तुम्हाला सांगितलंय टार्गेट ते टार्गेटच. मित्रांनो, जो कालचा आपला मित्र होता त्या जागी आज आपला एक दुसरा मित्र आलाय मला आज कंपनी देण्यासाठी. इकडे हा मित्र असणार आहे आज शेवटपर्यंत. बघू आज 17 राऊंड पर्यंत देतोय. तुम्ही हसू नका, याच्यावर जाऊ नका, कारण की तो पळणार आहे सोबत. ठीक आहे, ओके. चलो मित्रांनो, आपला दररोजचा मित्र आलेला आहे. अरे वा, लेट केला जरा. काय प्रॉब्लेम नाही, करायचं कम्प्लीट राहिलेलं. ठीक आहे, चल. काय पाय दुखते का? तर मित्रांनो, आजचा जो दिवस आहे आपला 17 राऊंड जबरदस्त केलेले आहेत. आणि हा जो आपला कालचा मित्र आहे मित्रांनो, सांगण्यासारखं एवढंच आहे की वय जवळपास आता 10वीला आहे. 10वीला म्हणजे 16-17 वर्षाचा असेल. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, असलं जबरदस्त, कारण की आजचा 3रा दिवस चालू आहे. कारण की तो 15, 16 आणि 17 असे टोटल 3 दिवस आपल्या सोबत आहे. आज जरा यायला लेट झालं. सुरुवातीला आपण तो आला नव्हता. अजून एक आपला मित्र होता, तो आला होता, पण तो थोडं मध्येच थांबला मित्रांनो. नाही तुम्हाला, आम्ही दमलोय, पाय दुखालेत. आमचे पण जवळपास 10व्या-12व्या राऊंडला दुखत होते. हा तर मित्र मग सर माझे पाय दुखा लागलेत, आणि तो मध्ये एकदम शूज काढायला म्हणजे गेला होता. तर मित्रांनो, काय नाही, विषय काय नाही. जर तुम्ही इथून दमलात ना, विषय संपला. पाय दुखा लागलेत ना तुमचे, तर पायांना मेसेज म्हणजे जाऊ द्यायचं नाही तुम्हाला, की डोक्याकडून जर पायांना मेसेज गेला तर विषय संपला म्हणून समजायचं. ठीक आहे. 1600 मीटर वगैरे जबरदस्त मारायचं मित्रांनो. जर तुम्हाला काय वाटत असेल तर 1600 मीटर बद्दल काय अजून टिप्स असेल, 100 मीटर गोळाफेक बद्दल आपल्याला अजून बोलायचं आहे मित्रांनो, तो आपला राहिलेला विषय.